ओ ऐका की ओ. अगं जरा हळू बोल, लेकरू झोपलंय. कधी झोपली चुटकी? अगं आताच झोपली, थोडा वेळ झालं बघ. रडू लागली, मम्मी मम्मी करू लागली. तिला मी एक कहाणी ऐकवली आणि मग ती झोपली बघ. माय लेकरानं जेवणही नाही केलं की व अजून. तिच्यासाठी डाळ भात बनवले आणि खाईल काय की वाटलं झोपलं लेकरू. आता आपलं सगळ्याचं जेवण झालं की मग तिला उठवून नेते आणि तिला जेव घालते. हो, लेकराला तसं झोपू देऊ नको, आठवणीनं जेवू घाल बरं का. हो हो. मला काय बोलायला आली होती, बोल ना. ऐका की ओ, मी काय म्हणाले. हां हां बोल, मी काम करत करत तुझं सगळं ऐकतो, तू बोलत राह. अहो माय, मी शिलाच्या रूममध्ये काल गेले होते रात्री आणि तिथं बघितलं गुलाबजामुनचा डबा दिसला मला. आणि मग माझ्या मनात आलं की आणि हे गुलाबजामुन इथं कसं काय. हां मग काय झालं, पुढं काय झालं त्याच्या? अहो तुम्हाला समजच ना झाले मी काय बोलायले ते. तू बोल ना पूर्ण, काय आहे ते मला कळू तर दे, तू काय बोलायली नेमकं. अहो तुमचा भाऊ केशव रात्रीला रोज काही ना काहीतरी शिलासाठी घेऊन येते खायला आणि ते देतही नाही काहीच नाही घरात कुणाला. मग काय झालं, त्याची बायको आहे ती. मग तुम्ही आणल्यावर कशाला देता दुसऱ्याला घरामध्ये सगळीकडे वाटत फिरता, याला दे त्याला दे. एकटीला मला देत जा ना खायला. मी पण तुमची बायको हाय, लेकरू हाय तुम्हाला, आमच्या दोघीला देत जा. पुऱ्या घरानं कशाला वाटत फिरता. अगं मीना, आपण एका कुटुंबामध्ये राहतो ग, आणि घरात आणलेलं सगळ्या सदस्यांना देणं हे चांगलंच काम आहे की. तुमचा भाऊ काहून देत नाही? ते आपल्या कुटुंबात नाही तर आपण त्याच्या कुटुंबामध्ये नाही, आपला सगळा परिवार एकत्र राहतोय. तुम्ही कशी सगळ्याला आल्याच्यानंतर देता, याला दे त्याला दे. मी काहीतरी म्हणते का कोण्या गोष्टीसाठी? तुमच्या भावाला कळायला नको हे. मी बराच वेळेस बघितले शिलाच्या रूममध्ये काही ना काहीतरी तिच्या रूममध्ये खायचं भेटणार म्हणजे भेटणारच. रात्रीच्या नुसत्या कॅरी बॅगा सुद्धा खायच्या बाहेर फेकून द्यायच्या राहतात ना, त्या सुद्धा भेटतात तिच्या रूममध्ये. म्हणजे याचा अर्थ असा आहे की रोज संध्याकाळच्या टायमाला तुमचा भाऊ तिला काही ना काहीतरी आणून देतेच. ते मग त्याचे तुमचे ते मायबापा नव्हत का? आम्ही तुम्ही कोणी नव्ह का तिचे? मीना तू एवढं लक्ष देऊ नको, जाऊ दे. कोण काय करते काय नाही काही घेणं देणं नाही आपल्याला. आपण आणलं आपण द्यायचं, आपला परिवार आहे बघ. तुम्हाला काही वाटत नसेल पण एवढा कुचकटपणा काय कामाचा हो? बरं जाऊ दे, एवढा विचार करत बसू नको मीना. झोप लवकर, उद्या सकाळी तुला उठावं लागते, घरात ते कामं असतात. हां, इतक्या लवकर झोपाय भेटते का मला? 2 टोपले भांडे पडले असतील खाल्लेले सगळ्यानं, मलाच घासावं लागतील. ती बाई फक्त ती खाल्लेल्याच्या जागची जराशी फरशी पुसून घेते आणि जाऊन पडते आथरणावर. बरं तुझा राग कमी होईल का आजच्या दिवस मीना? नाही, माझा राग कमी होणार नाही जोपर्यंत तुम्ही तुमच्या भावाला सांगा हे समजून. जरासं मोठे धाटे भाऊ हा तुम्ही घरामध्ये. मी काय सांगणार मीना, ज्याचं त्याला कळायला पाहिजे स्वतःचं स्वतःला. मला काही बोलायचं नाही बापा याच्याबद्दल. बराबर वेळ आली की समजून जाईल सगळं काय. आता सोड त्या विषयावर बोलणं आणि जाय, तुला भांडे बिंडे घासायचे असतील तर घास, नाही तर उद्या सकाळी उठून घास बघ. तुम्हाला तर बोलण्यात काय अर्थ नाही हो. तुम्ही समजूनही सांगू नका आणि माझ्या मनासारखंही वागू नका. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हे जर असं चालू राहिलं ना तर मला बदलायला काही वेळ लागणार नाही बघा. काय रे देवा, कसं होईल या घराचं? किती उशीर झालाय, मला म्हणले लवकर येतो तयार होऊन बस, आणि या माणसाचा पत्ता नाही, कुठं आहे काय माहित. शीला तयार झाली का? मी कवापासून तयार होऊन बसले, कुठं होती? किती वेळची वाट बघू लागले मी तुमची. अगं रात्रीच्या टायमाला लेट ट्रॅफिक राहते बघ, म्हणून जरा उशीर झाला. कधीचाच निघालो ऑफिसवरून मी. बरं चल जाऊ दे, आता रागावू नको. तयार झालीस ना, मग आता मी पटकन हातपाय धुतो आणि मग जाऊ तर दोघं पण. आणि घरात काय सांगता मग तुम्ही? एवढ्या रात्रीचं बाहेर गेलं म्हणून विचारणार नाहीत का आपल्याला? कोणी काय विचारलं तर सांगतो की शीलाला गणपती दाखवायला घेऊन चाललो म्हणून. बरं मग जाऊता, जा तुम्ही हातपाय धुवा, मी जेवायला वाढते, जेवण करा पटकन मग जाऊता. नको, मी घरी जेवण ना तुला हॉटेलमध्ये नेऊन जेवू घालतो बघ. तू पण जरा खुश होशील, तुझा मूड खराब दिसायलाय मला. बरं झालं, चला जाऊ द्या, बाहेरच जेवता. असं पण ते घरामध्ये चवळीच्या शेंगाची भाजी केली होती, मला ती जराशी आवडत नाही. मग तू जेवली की नाही? हो जेवले मी जरासं, पण ते वरण भातच खाल्लं बघा. मला त्या चवळीच्या शेंगाची भाजी आवडत नाही ना, त्यामुळे मग मी चपातीला हातच लावला नाही. असं बी माझं पोट भरलं नाही जास्त, तर बाहेरच मस्त काहीतरी खावतो आपण. बरं चल मग जाऊता. माय बाई, इथं हे जेवण कस काय पडलंय गड्या इथं? मला पटकन उचलावं लागल याला, नाही तर सासूबाईनं बघितलं ना तर घरामध्ये तांडवच होईल आमच्या. मीना काय करायलीस तू? अव मा आता काय करू,
सासूबाईनं जर बघितलं ना तर काहीच खरं नाही माझं. काय झालं ग? काय लपवायली माग तुझ्या? बघू होय साईडला काय आहे तिथं. आवा आई, कुठं काय आहे? काही तर नाही तिथं. तू होती की नाही बाजूला? माय बाई, हे काय लपवू लागली ग तू माझ्यापासून? मीने खरं खरं सांग, हे कोण आणलं होतं घरामध्ये खायला? आई मला खरंच माहित नाही हो, हे कोण आणलं की. तुम्हाला माहित आहे मला असं काही बाहेरचं खायला आवडत नाही बघा. मी तर आताच आले किचन मध्ये. ती लाडाची जाऊ कुठं आहे? तिला विचारते बघ, अजून आली नाही ती. माझी नाही माय लाडाची जाऊन, काय बी बोलू नका बघा. ताई झाला का चहा? तुझे नौकर हात इथं चहा करून ठेवायला तुला. इतक्या उशिरा राहता उठणं तुझं? काय झालं आई? मी या टायमाला उठते की रोज. इथून पुढे असं जमणार नाही. उद्यापासून सकाळी 5 वाजता उठली पाहिजे बघ. एवढ्या सकाळी? हो, एवढ्या सकाळीच उठायचं आणि घरातले काम करायचे, चहा नाश्त्याचं काम बघायचं सगळं. बरं, उद्यापासून सकाळी उठते मग लवकर. आणि मला सांग हे घरामध्ये खायला कोण आणलं होतं जे इथं खाली पडलंय ते? अरे देवा, आता काही खरं नाही. बोल ना, काय झालं? मीनानं आणलं नाही, मी आणलं नाही, आमच्या नवऱ्यानं आणलं नाही, कुठं केशवनं तर आणून दिलं नाही तुला हे खायला? मला वाटायलंय त्यांनी आणलं असेल, पण मला खरंच माहित नाही आणि मी खाल्लं पण नाही हो आई. शीला, आणि खोटं कशाला बोलायली? तू कवाय बी असं काही लपू लपू खातीस. केशव भाऊजी तुला आणून देतात खायला काही बी, तू तुझ्या जाऊन रूम मध्ये खातीस, आम्हाला दाखवत सुद्धा नाहीस तू. आणि माग पण आई हिच्या ना रूम मध्ये गुलाबजामुनचा डबा दिसला होता. असं असते का बरं आई? घरामध्ये आपण एकत्र राहतो आणि सगळ्यांना मिळून मिसळून खायचं राहते. फैशीला, असे नाटकं चालू होत का तुझे आणि केशवचे? घरात राहायचं की घराच्या बाहेर जायचे? शांता, सकाळी सकाळी कोणावर वरडायली ग तू? बघा तुम्ही तुमची लेकरायला कशी सूट देऊन ठेवली. सुनाला कसं डोक्यावर चढून घेतले, लेकायला कसं डोक्यावर चढून घेतले. आपल्या घरात राहून आपल्याला सांगना झालेत काही कोणी लपून आणून खायले. अगं काय झालं ते तरी सांग की ग मला. तू ग विनाकारण सकाळी सकाळी आरडाओरडा करत राहतीस. अव बाबा, केशव भाऊजी रोज रात्री शिलासाठी काही ना काहीतरी बाहेरचं खायचं घेऊन येतात आणि आपल्याला दाखवत सुद्धा नाही. आता तुम्ही मायबाप, मी वहिनी हाय, तुमचा मोठा लेक हाय, घरात लेकरं आहेत, असं जमते का बरं बाबा? आपण एका परिवारात राहतो बाबा, असं चोरून लपून खाल्लं तर जमते का? आता यांनी आणल्यावर देत नाहीत का? सगळ्याच्या अगोदर आईच्या हातात नाही तर तुमच्या हातात आणून देतात आणि तुम्ही सगळ्या लेकरायला देता, सगळ्या मोठ्या घरामध्ये मोठ्याला देता. आम्ही असं लपवालपी करतो का? सांगा बरं बाबा तुम्ही. केशव, काय लपून आणून दिलंस रे बापा बायकोला खायला? बाबा काय नाही हो, कधीतरी एखाद्या वेळेस मी शिल्यासाठी काही खायचं तिला आवडलं तर मला तिनं फोन करून सांगते तर एखाद्या वेळेस आणला असेल बाबा. आता वहिनी राईचा पहाड करायल्यात, मी तरी काय बोलू तुम्हाला? वहिनी राईचा पहाड करत नाही का? आता का घरात खरंय बोलू नाही की काय? हे बघा केशव, घरात खोटं बोलणं बंद कर बघ बाळा. तू लहाना लेखच माझा आणि तुझं असं खोटं बोलणं आपल्या परिवाराला तोडल्यासारखं होईल बघ. बाबा माफ करा, माझ्याकडून चुकी झाली बघा. बाबा मला पण माफ करा, मी पण असं लपून लपून खायला नव्हतं पाहिजे. आणि हो बाबा, आता इथून पुढं असं कधी होऊ देणार नाही, अशी चूक मी पुन्हा कधीच करणार नाही बाबा. आपला जो परिवार एकत्र आतापर्यंत राहत आलाय, इथून पण पुढं असाच राहणार. आई माफ कर मला, आणि वहिनी तुम्ही सुद्धा माफ करा. यापुढं अशी गलती चूक होणार नाही माझ्याकडून. आई माफ करा मला, ताई तुम्ही पण माफ करा. यानंतर मी असं लपून चोरून कधीच खाणार नाही. केशव, परिवार हा खूप महत्त्वाचा असतो रे राजा. तू इथून पुढं कधी पण लक्ष दे की आपला परिवार कधी तुटला नाही पाहिजे बघ. हो बाबा. सुनबाई रडू नको, जा आमच्या सगळ्यासाठी चहा बनव. हो बाबा, चहा बनवते आणि सोबत नाश्ता पण बनव.